उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुढचा रस्ता कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। पवारांच्या या वक्तव्यावर शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया एक रिपोर्ट। एकनाथ शिंदे कधीही जास्त बोलत नाहीत, मात्र त्यांची पुढची भूमिका काय हे लवकरच कळेल असं विधान करून शरद पवारांनी नव्या चर्चेची सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदेंच्या वारंवार दिल्ली दौऱ्याबद्दल शरद पवारांना प्रश्न केला गेला, त्यावर पवारांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या। शिंदे साहब इनको कई सालों से हम जानते हैं, न बोले, इनका एक स्वभाव है वो बोलते नहीं कभी और करने में कभी पीछे देते। और इनसे आगे उनका किस तरह से रास्ता होगा इसका अंदाजा अभी जल्दी आएगा। मागच्या काही दिवसात शिंदेंनी 4 वेळा दिल्ली दौरा केलाय। या दौऱ्यामागे अनेकदा महाराष्ट्रातला महायुती सरकारमधला असलेला संघर्ष हेही कारण देण्यात आलं। त्यावर एकनाथ शिंदेंनी शरद पवारांच्या विधानावर उत्तर देताना आमचा रस्ता एकच असल्याचं म्हणत पवारांच्या विधानाला खोडलंय। आमची वाटचाल जी आहे ती बाळासाहेबांचे विचार आणि विकासाची वाटचाल आहे। आणि मी कुठं दिल्लीमध्ये गेलो होतो हे सगळ्यांना माहिती आहे। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो, गृहमंत्री महोदयांना भेटलो, त्यामुळे आमची वाटचाल आहे, सरळ आहे, आम्ही तिरकत जात नाही। आता ते काय बोलले तर शरद पवार साहेबांचा स्टेटमेंट पण आजकाल दोन्ही साईडने बजावची भूमिकेमध्ये ते असतात, ते कधी राजकीय स्पष्ट भूमिका ते घेत नाहीत, म्हणून या भूमिकेला सुद्धा आम्ही तेवढं गांभीर्याने पाहतो। दरम्यान शिंदे खरोखर काही वेगळ्या रस्त्याची चाचपणी करतायत की मग शरद पवारांनी ही फक्त एक गुगली टाकली आहे याचं उत्तर येत्या काही काळात मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।